मान्सून एकदा केरळमध्ये वेळेपूर्वीच दाखल झालेला आहे। मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आता प्रतीक्षा आहे म्हणजे ती मान्सूनच्या पावसाचं महाराष्ट्रात कधी आगमन होणार त्याची। मात्र हवामान विभाग IMD कडून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे। मान्सूनच्या पुढील वाटचालीबाबत बोलताना हवामान विभागाचा एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलेले आहे की मान्सून केरळात पोहोचल्यानंतर पूर्वोत्तर भारताच्या दिशेने तो अधिक वेगाने सरकला। मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी मान्सूनची अपेक्षित गती कमी झाली असून वाटचाल मंदावलेली आहे। हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मान्सूनची वाटचाल ही धीमी राहणार आहे। ही बातमी त्या राज्यांसाठी चिंताजनक ठरू शकते ज्या भागांमध्ये केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर लगेच त्याचे आगमन होते। यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे। केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणपणे 9 ते 10 दिवसात मान्सूनचं आगमन राज्यात होतं। मात्र आता मान्सूनची गती मंदावल्याने मान्सून राज्यात दाखल होण्यास विलंब होऊ शकतो। मान्सूनची गती मंदावल्यामुळे कारण सांगताना IMDच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनच्या बंगालची उपसागराची शाखा मजबूत झाली होती। मात्र दुसरीकडे याचा फटका हा अरबी समुद्राच्या शाखेला बसलेला आहे, त्यामुळे मान्सूनची वाटचाल मंदावलेली आहे।